हॅलो नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत एक खूप अल्टिमेट अशी पनीरची रेसिपी शेअर करते. पालक पनीर आपण नेहमीच करतो आणि आपण भरपूर प्रकारचे पनीर बनवतो, पण आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळी अशी एक रेसिपी शेअर करते आहे, जी आहे हैदराबादी स्टाईल पनीर. थोडंसं ट्विस्टनी बनवते ही, म्हणजे त्याच्यात थोडासा माझा टच मी टाकलेला आहे. सो रेसिपी पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर सगळ्यात पहिले ना आपण एक मसाला बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे, हिरव्या मिरच्या घालायच्या. आता मिरच्या या फार तिखट नाही आहे, त्यामुळे मी थोड्याशा 5-6 मिरच्या घातलेल्या याच्यामध्ये. तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरच्या जर जास्त तिखट असतील तर थोड्याशा कमी घाला, कमी तिखट असतील तर जास्त घाला. आता याच्यामध्ये मी एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे, ज्याला मी बारीक स्लाईस करून घेतला आहे. त्यालासुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून पहिले एक 3-4 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो घालणार आहोत, तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता हे सगळं चांगलं फ्राय करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता तुम्ही पालकाची क्वांटिटी, तुम्हाला किती लोकांसाठी भाजी बनवायची आहे त्यानुसार पालकाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. आता पालक घातल्यानंतर ना ह्याला मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ घालूया, किंचित मीठ घालायचं आहे, कारण आपण नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. आता ह्याला मिक्स करून घेऊ, झाकण ठेवू आणि ह्याला आपण शिजवून घेऊया. पालक आपलं पाणी सोडेल, त्या पाण्यामध्ये तो चांगला शिजून जाईल, टोमॅटो पण सॉफ्ट होतील. आता इथे पनीरचं मॅरिनेशन करूया. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी मिरीपूड घेतली आहे, मीठ घेतलं आहे, कोथिंबीर आणि तेल घेतलं आहे. ह्या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ना पनीरचे थोडेसे मोठे मोठे क्यूब्स कापले, तुम्ही छोटे छोटे क्यूब्स पण कापू शकता. हे ना छान असं पनीरला लावून घ्यायचं आहे पूर्ण मॅरिनेशन. आणि हे जे मॅरिनेशन आहे ना, तुम्ही हे असं नुसतंसुद्धा म्हणजे फ्राय करून खाल्लं ना, इतकं अल्टिमेट लागतं ना. नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतं पनीर अशा पद्धतीने खायला. आता बघा, मॅरिनेशनला ठेवून दिलं आहे आपण. आता हे आपलं शिजून झालेलं आहे, इवन थोडंसं थंड पण झालेलं आहे. तर आता ना आपण ह्याला बारीक करून घेऊया. याला आपल्याला खूप ड्राय नाही करायचं आहे, हलकं पाणी राहू द्यायचं आहे, नाही तर मग पालकाचा रंग पण चेंज होतो आणि टेस्ट पण चेंज होते. आता मिक्सरमध्ये वाटून घेतल्यावर याची पेस्ट तयार झाली आहे. आता मी इथे एक 1/4 कप दही घेतलं आहे, चांगलं फेटून घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना किचन किंग मसाला, लाल तिखट आणि धने जिरे पूड, बस एवढेच मसाले आपण याच्यात वापरणार आहोत. बाकी आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे. आता माझ्याकडे ना आलं लसणाची पेस्ट वेगळी बनवलेली असते, त्यामुळे ना मी जे आपण मसाला स्टार्टिंगला जो बनवला ना कांदा टोमॅटोचा, त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घातलं नाही आहे. जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट रेडी नसतील तयार, तर तुम्ही त्याच्यामध्ये ना आल्याचे तुकडे आणि लसूणसुद्धा घालून मिक्सरला वाटून घेऊ शकता. आता जे पनीर आपण केलं होतं ते मी फ्राय करून घेतलं आहे, थोड्याशा तेलामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये घातलं आहे मी बटर आणि त्याच्यात खडा मसाला पावडर घातलेली आहे. आता ही जी खडा मसाला पावडर आहे, ही काही निवडक मसाले घेऊन ना मी बनवलेली असते साईडला, जी तेलात टाकली ना की त्याचा सुगंध खूप सुंदर येतो. आणि खडे मसाले आपण जे डायरेक्ट वापरतो ना, दाताखाली येतात, तसं येत नाही. प्लस फ्लेवर्स पण इंटॅक्ट राहतात. सो नक्की तुम्ही ही सुद्धा रेसिपी ट्राय करून बघा. मी ह्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे, खडा मसाला पावडर कशी बनवायची. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट 2 मिनटं परतवून घेतली. मग आपण जी पालकची प्युरी करून घेतली ती घालायची आहे. मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं, कारण आपण आधी पण घातलं होतं. आता याला शिजवून घ्यायचं आहे. जे आपण दही घातलं आहे ते घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर पूर्ण दही मी याच्यात घालते आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर फक्त ह्याला 1 ते 2 उकळी येऊ द्यायची. आता तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर मी पाणी टाकू शकता, घट्ट हवी असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं. आता थोडंसं पनीर ना मी याच्यामध्ये किसून घालते. हे फुल्ली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालतं. ह्याने ना अजून टेस्ट छान येते. प्लस आपला जो मसाला आहे ना तो थोडा घट्ट पण येतो, तर ते घालायचं. मिक्स करून घ्यायचं, ह्याला उकळून घ्यायचं. उकळल्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपले पनीरचे क्यूब्स घालणार आहोत. आता हे छान उकळलं आहे. आता आपण आपलं पनीर घालू. आता हे जे तळलेलं पनीर आहे ना, हे तुम्ही नुसतंसुद्धा खाल्लं खूप अल्टिमेट लागतं. सो नक्की तुम्ही ते सुद्धा करून बघा एकदा. आणि हे ह्याच्यात घालायचं आहे आणि ह्याला एक मंद आचेवर चांगलं 5-6 मिनटं उकळून घ्यायचं आहे. फुल फ्लेमवर नाही करायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला उकळून घ्यायचं चांगलं कमी आचेवर. थंड झाल्यानंतर हा थोडासा घट्ट होतो, त्यामुळे स्टार्टिंगलाच याला किंचित पातळ ठेवायचं. आता आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. तेच ते पालक पनीर खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने करून बघा, भाजी अल्टिमेट बनते. थोडीशी क्रीम घालूया आपण शेवटमध्ये आणि थोडंसं पनीर आहे ना ते आपण किसून घालूया, जस्ट फॉर डेकोरेशन, दिसायला छान दिसतं.
म्हणून आपण घालणार आहोत. तुम्ही नाही घातलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने आपलं हे मस्त अशी रेसिपी बनवून तयार झाली आहे, हैदराबादी पनीर. सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.